चला सामना चालू करा. गोलंदाज रमेश पहिले षटक घेऊन आलाय आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो मंथन. नॉन स्ट्राईकला आहे तो अजित. मंथन मात्र ठरवून आलाय की हा सामना पहिल्या षटकामध्ये संपवायचा आहे. त्याचबरोबर समोर असेल रमेश. रमेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकला आहे तो मंथन. पहिला चेंडू पाहूया. सुरेख चेंडू त्याचप्रमाणे सुरेख कट केला आहे. झेल होतो का पाहूया. झेल खाली 3 क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल ड्रॉप होतोय. या ठिकाणी मात्र 2 धावा सफलपणे पूर्ण झाल्यात. या ठिकाणी 3 क्षेत्ररक्षक आणि 1 यष्टीरक्षक असे 4 खेळाडू चेंडू खाली होते मात्र चेंडू एकाच्याही हाती लागला नाहीये. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर मिळाल्यात. रियांश 11 संघ आपले 11 खेळाडू 11 सैनिक आपले तयार ठेवा सीमेपलीकडे. पुढे चेंडू घेऊन आता मात्र चेंडू पाहूया सीमा पार होतो का. आणि चेंडू झाला सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. खरंच या 2 दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळतोय मंथनेच्या बॅट मधून. खरंच सुरेख फटका होता. अंपायरच्या डोक्यावर लगावलेला हा षटकार 6 धावेसाठी. चला मंथन आता पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख फटका खेळलाय. मागच्या दिशेने गेला चेंडू 4 धावेसाठी. खरंच सुरेख फलंदाजी करतोय तो. मात्र ठरवून आलाय पहिल्या षटकामध्ये 20 धावा पूर्ण करायचे आहेत. 3 चेंडूवरती 12 धावा ठोकल्यात. सामना विन करण्यासाठी आणखी 8 धावांची गरज आहे. पाहूया 3 चेंडू मध्ये हा सामना विन करू शकतो का. 3 चेंडू मध्ये 8 धावा मारू शकतो का. आता मात्र पुढला चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू गेला सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. 16 धाव संख्या होते. आता मात्र सामना विन करण्यासाठी 4 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये 4 धावा. 8 चेंडू मध्ये 4 धावा. परंतु मंथन ठरून आलाय या 2 चेंडू मध्ये सामना विन करेल. 2 चेंडू मध्ये 4 धावा मारेल. या ठिकाणी सुरक्षित रक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव मात्र रोखू शकला नाही. एका धावेने संघ धावसंख्या होते 17 धावसंख्या. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला तो अजित. अजित याने टोळीला चेंडू पाहूया झेल होतो का. आणि या ठिकाणी झेल सोडलाय. मिसफील्ड होते. 2 धावा सफलपणे पूर्ण झाल्यात. आणि आता मात्र सामना विन करण्यासाठी 2 धावांची गरज असेल. सॉरी 1 धावेची गरज असेल. 6 चेंडू 1 धाव. चला फास्ट घ्या गोलंदाज.
सुनील सुनील आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकला आता मात्र आहे तो मंथन. 6 चेंडू एका धावेची गरज आहे. वेळ काढू नका. चला हा सामना संपल्यानंतर लगेचच रियांश इलेव्हन संघ मैदानात जाईल, लगेच आपली फिल्डिंग लावेल. हा चेंडू आला आहे सीमा पार. पहिला चेंडूवर षटकार. चला सामना विन झाला रेवाळवाडी संघ. दोन्ही संघाचे मंडळातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला रियांश इलेव्हन संघ चला. चला रियांश इलेव्हन संघ फलंदाज मैदानामध्ये गेलेत. चला अल्पेश संघ कर्णधार अल्पेश. मल्लिकार्जुन रेवाळवाडी संघ कर्णधार, मावळतवाडी संघ कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्यांपाशी या. चला सामना चालू करा. या ठिकाणी रेवाळवाडी संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश झालाय. यानंतर होणारा सामना मावळतवाडी वर्सेस अवेपावा 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. अल्पेसा पहिला चेंडू त्याचप्रमाणे कट केलाय. पाहूया झेल होतो का. त्या ठिकाणी योगेश आलाय आणि योगेशाने झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवर सुरेख झेल पकडलाय. सुरेख असं जज केलं. पहिल्या चेंडूवर धक्का लागतोय. धक्का चांगलाच बसतोय मिथिलच्या स्वरूपात. महालक्ष्मी बाळोमा संघाला
पुढील चेंडू घेऊन अल्पेश पुन्हा एकदा सुरेख चेंडू खेळालाय. एक धाव सफलपणे पूर्ण केले. एका धावेने संघाचं खातं खोललंय. मावळदोडी संघ टॉस विन झालाय. लगेच आपला निर्णय सांगायचा आहे. आणि आता मात्र स्ट्राईकला आले ते सुहास चव्हाण सर. नॉन स्ट्राईकला तो पुंडलिक. या षटकातील तिसरा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका खेळलाय. चेंडू गेला सीमापार 6 धावेसाठी. षटकार चौकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू पप्पू चव्हाण सर. खरंच सुरेख फटका. चेंडू सीमापार 6 धावा. पुंडलिक मात्र नॉन स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा सेम फटका खेळला होता, परंतु चेंडून थोडे वळण घेतलं. चेंडू सुरक्षित जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला होता, परंतु थोडासा चेंडू एसटीच्या खूपच थोडा बाहेर गेलाय. वाईट पंचघोषित. वाईट अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होते 8. आता मात्र झेलचा धोका आहे. प्रमोद यांना पाहूया. आणि प्रमोद यांनी हा झेल सोडलाय. खरंच सोन्याचा गोळा आला होता हातामध्ये, परंतु त्यांनी हा सोन्याचा गोळा सोडून दिलाय. 2 धावा. दहा. आता मात्र ब्लॉक चेंडू टाकलाय. बीट केले फलंदाजाला. निर्धाव चेंडू. 10. पहिला षटक 10 धावा. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो पुंडलिक आणि दुसरी षटक घेऊन आलाय तो बंटी. पाहूया. बंटीला खूप प्रयत्न करावे लागतील धावा रोखण्यासाठी, मात्र पुंडलिकला त्याच्या विरुद्ध करावं लागेल धावा मारण्यासाठी. अल्पेशाला चव्हाण सरांना रनआउट करायचा चान्स होता, परंतु चान्स सुटलाय. एक बाईची धाव. 11 धावसंख्या होती. 11. पुढील चेंडू. आता मात्र सुरेख फटका केला. त्यावर सुरेख षटकार. चेंडू सीमापार 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या होते 17. आता मात्र पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र सुरेख चेंडू. त्याचप्रमाणे सुरेख एसटी रक्षण अल्पेश कडून आणि मात्र रनआउट होत आहेत. सुहास चव्हाण सर माघारी परत आहेत. त्यांची जागा गेला तो प्रल्हाद.
सुरेख 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 ब्लॉक चेंडू टाकला होता आणि बॅटची कडा घेऊन गेला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बाद होतोय. प्रल्हाद ज्याप्रमाणे आला होता त्याप्रमाणे माघारी परतलाय. खरंच अपेक्षा होती संघाची प्रल्हाद कडून एक तरी मोठा फटका यावा याच्या बॅट मधून, परंतु नाखुश केलाय प्रल्हाद याने. मात्र प्रल्हादाची जागा घ्यायला गेला तो तुषार. 17 धावसंख्या होते 17. सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडू स्ट्राईक साठी मात्र तुषार याला आपलं बलिदान द्यावं लागतंय पुंडलिक साठी. एक रन मात्र घेऊ शकला नाहीये. रनआउट होऊन माघारी परततोय तुषार आणि मात्र त्याची जागा गेलाय तो यश. आता मात्र सुरेख फटका केलाय. पाहूया झेल होतो का, आणि झेलचा धोका होता परंतु या ठिकाणी संकल्प चूक करतोय. चौकार अडकवण्याच्या नादात 4 धावा गेल्यात. धावसंख्या पोहोचली 21 धावसंख्येवर. सामना विन करण्यासाठी 22 धावांची गरज असेल. यानंतर मात्र समालोचन करतील आपले मित्र योगेश खावडकर. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. यानंतर होणारे सर्व सामने 1 ओव्हरचे होतील. यानंतर होणारे सामने 1 ओव्हरचे होतील. सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. चला फलंदाज रियांश इलेव्हन संघाचे फलंदाज चला मैदानामध्ये चला. दरम्यान चालू असलेला सामना रियांश इलेव्हन विरुद्ध महालक्ष्मी बाळूमामा. प्रथम फलंदाजी करत महालक्ष्मी बाळूमामा संघाने 21 धावांचं डोंगर या ठिकाणी उभा केला गेलाय. 22 धावांचं आव्हान दिलं गेलंय. सामना 2 षटकांचा असेल. 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. कोणत्या रणनीतीने या ठिकाणी रियांश इलेव्हन हा संघ पार पाडतोय बघूया. आतापर्यंत खूप मोठे मोठे सामने या ठिकाणी खेळवले गेले. ते रियांश इलेव्हन खूप सुंदर अशी कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 दिवस या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात आपल्याला रियांश इलेव्हन. त्याच्यामध्ये मातब्बर असे प्लेयर बंटी शेठ चव्हाण, त्याचबरोबर संकल्प चव्हाण, अन्य अल्पेश असेल. सुंदर टीमची बांधणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. कालपासून आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करताना पाहायला मिळते आणि अंतिम टप्प्यात आलेली ही स्पर्धा दरम्यान काही
तासामध्ये काहीच मिनिटांमध्ये आपल्याला अंतिम सामना या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान त्यासाठी चाललेला या ठिकाणी युद्ध पाहायला मिळतंय. रियांश इलेव्हन विरुद्ध महालक्ष्मी बाळूमामा. प्रथम गोलंदाजी करत सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बंटी यांना काही कळलेलं नाही. वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं तुषार करंबळे. गव्हाणे पंचक्रोशीमध्ये नामांकित असा हा प्लेयर गाव पॅटर्न मधून खेळताना पाहायला मिळतोय. खरोखर सुंदर रियांश इलेव्हन कालच्यापासून आणि आजपासून जे काही मस्त सामने या ठिकाणी खेळले जात आहेत त्यामध्ये सुंदर अशी कामगिरी. प्लेयरने कुणीही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जायचं नाही. रियांश इलेव्हन तुम्हाला सांगून ठेवतोय, कुणीही बाउंड्री लाईनच्या आत जायचं नाही. नक्कीच तुम्ही जे काही सांगताय त्याप्रमाणे या ठिकाणी निर्णय दिला जाईल. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. सामना चालू करायचा आहे. सर बॉल फेअर असणार आहे. ओके डेड बॉल असेल. चला ठीक आहे, चालू करायचं आहे. तुषार बॉलिंग मास्वर असेल. 10-15 बॉलांचं रनअप. बॅटिंग मास्वर असेल तो बंटी. एक उंच लांब फटके मारण्याची ताकद असलेला, परंतु या ठिकाणी नक्कीच त्यांनी मागच्या बाजूला सुंदर असा कलात्मक शॉट मारताना पाहायला मिळाला. दरम्यान 2 धाव पूर्ण गेलेत. खरंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये. संकल्प आणि बंटी दोन बंधू आपल्या मैदानामध्ये खेळताना वारंवार रियांश इलेव्हन या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. गव्हाणे पंचक्रोशीमध्ये नामांक असलेला असा हा संघ गाव पॅटर्न मधून आज सेमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना थांबवण्यासाठी याच गव्हाणे गावातील महालक्ष्मी बाळूमामा संघ खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान खरोखरच लॉंगऑफच्या दिशेने टोळलेला चेंडू, विलंब कार्पेट असलेला हा चेंडू. दरम्यान 2 धाव त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावसंख्येने संघ धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 4 धावा. 22 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना तुम्हाला 12 चेंडू असणार आहेत. दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावरती असेल. तुषार खरोखरच सुंदर चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक आहे यश. हा मात्र चूक करणार नाही आणि परतावं लागेल बंटी याला. कुठेतरी सुंदर पवित्राने मारलेला चेंडू तोडण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच त्यांच्या बॅटमध्ये चौकार षटकार आहेत मित्रांनो, परंतु या ठिकाणी मात्र कुठेतरी चूक करताना पाहायला मिळतोय बंटी. फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटची कडा लागून उंच गेलेला चेंडू फटका फसला होता. त्या ठिकाणी पुरेपूर फायदा घेता येतो यश याने. यश हा उंच पुरा क्षेत्ररक्षक आहे. त्यांच्या हातून कोणत्याही प्रकार क्षेत्ररक्षण कॅच सुटत नाही आणि ते या ठिकाणी दाखवून देतोय. खरोखरच सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. बाउंड्री लाईनच्या रेषेवरून पॉवर प्लेच्या रेषेवरती जाऊन हा झेल त्याने पकडलाय. खरोखरच सुंदर. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत यशसाठी. दरम्यान एक पहिलाच गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. बंटी एक महत्वाचा गडी टिपला गेलाय. त्याच्या बॅट्स मधून चौकार षटकार नक्कीच पाहायला मिळाला नाही, परंतु त्यांच्या पाठीमागे नक्कीच अल्पेशी कामगिरी पूर्ण करतील. 2 षटकाखेरीज 22 धावा पूर्ण करत असताना तुम्हाला चौकार षटकार नक्कीच मारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला दुहेरी एकेरी धाव घेणं सुद्धा गरजेचं आहे. मॅच चालवणं गरजेचं आहे. पाहूया कोणत्या पद्धतीने रियांश इलेव्हनचा संघ या रन्स या धावा कंप्लीट करतोय. दरम्यान स्ट्राईकवर असेल तो अल्पेश, या संघाचा संघ नायक, संघ कर्णधार. पुन्हा एकदा वैयक्तिक 4 धावा करून सुंदर चेंडू टोळाला गेला. बॅटची कडा लागून पाठीमागे चाललेला चेंडू. दरम्यान त्या ठिकाणी फिल्डिंग थोडी फंबलिंग होताना पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येने संघ आहे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 6 धावा. वैयक्तिक 4 धावांवरती बंटी खेळताना आउट झालाय. अजून कुठेतरी निराश पाहायला मिळतोय बंटी. लवकरच थोडा परत आलेला आहे.
कारण की त्याच्या वरती धुरा होती संघाची. कुठेतरी 22 धावा आपण या ठिकाणी दिल्या गेल्या, त्या कुठेतरी पूर्ण करत असताना आपण विकेट वरती धावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुषार त्यांना माघारी परतवले. अल्पेश खरोखरच सुंदर जखळलेला चेंडू दरम्यान त्या ठिकाणी लेगसाच्या दिशेने ठेवलेला चेंडू एका धावेसाठी. आता मात्र स्ट्रायकर असेल तर संकल्पच्या बॅटमध्ये सुद्धा मित्रांनो चौकार षटकार मोठे आहेत. चौकार षटकारांचा बादशाह मानला जातो. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना संकल्प चव्हाण हा नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. पाहूया पहिल्या षटक प्रगतीवरती आहे. 7 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 22 धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे. सलग 3 चेंडू वरती 3 षटकार मारल्यास मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. दरम्यान बॅटची कडा लागून पाठीमागे बिलांदो कार्पेट चाललेला चेंडू दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. नक्कीच या चेंडूवरती खरोखर सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. हा पिच पद्धत चेंडू तेवढा त्या ठिकाणी धावसंख्या 9 धावा. 22 धावांचा आव्हान पूर्ण करायचा आहे. 9 धावा झाल्या आहेत. अजूनही तुम्हाला 6 चेंडू आणि 6 चेंडू 13 धावा. बॅट्समन साठी खुशखबर आहे. सलग 3 चेंडू वरती 3 षटकार मारल्यास गव्हाणे गावचे स्थित भीमराजजी कांबळे, विजयजी रेवाळे, संजयजी कुष्टे आणि महेशजी शिंदे यांच्याकडून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. सहा चेंडू 13 धावा. स्ट्रायकर असे अल्पेश, संघाचा संघनायक सरसेनापती. पाहूया कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आपला संघ विजयाकडे घेऊन जातोय आणि या एमसीसी क्रिकेट स्पोर्ट्स क्लबच्या चषकावरती नाव करतोय. ते पाहूया. जोरदार टाळ्या म्हणजे सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावायला सुरुवात केली. बॅटच्या कडा लागून त्या ठिकाणी खरोखरच सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या पद्धतीचे उभरते आपल्याला प्लेयर आपल्याला या ग्रामीण क्रिकेट मधून पाहायला मिळतात. नक्कीच मित्रा तू या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय. यश तुला नक्कीच येईल. भविष्यातला गव्हाणे गावचा स्टार प्लेयर असशील यात काही शंका नाही. दरम्यान यश सुद्धा हा लहानपणापासून आपला क्रिकेट या क्षेत्रामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावांचं आव्हान 6 चेंडू मध्ये असताना त्या ठिकाणी दरम्यान पहिल्याच चेंडूवरती 1 धाव घेतली गेली. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावसंख्या नाममात्र करायच्या असतील 12 धावा. तुम्हाला चौकार षटकार मारणं नक्कीच गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यावेळी प्रत्येक बॉल वरती तुम्हाला बॅट लावणं गरजेचं आहे. या ठिकाणी नक्कीच तुम्हाला अडकवण्यासाठी मी गवळीवाडी गव्हाणे यातून आलेला आहे आणि तुम्हाला थांबवण्यासाठी या ठिकाणी मला या एमसीसी चषकावरती नाव कोरायचं आहे. रियान शिलेवर माताबर संघ आहे. नक्कीच तोही मान्य करतोय, परंतु माझाही महालक्ष्मी बाळूमामा संघ तेवढाच ताकदीचा संघ आहे. मी तुम्हाला रोखण्याचं काम करतोय आणि या ठिकाणी धडपडताना पाहायला मिळतोय आपल्याला यश. पुन्हा धावायला सुरुवात करतोय. स्ट्रायकवर असेल डायरेक्ट पद्धतीची चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टोलवून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. त्या दरम्यान त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय, परंतु कुठेतरी चूक करताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकांकडून. खरोखरच सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना त्या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षकाने आपला सुद्धा एफर्ट या ठिकाणी मॅच मध्ये राहून देणं गरजेचं आहे. आपल्याला धावा या ठिकाणी 4 मिळत आहेत आणि धाव संख्या झाली ती 14 धावा. 3 चेंडू 7 धावा, सॉरी 8 धावा. पुन्हा एकदा खरोखरच चुकीचा चेंडू त्या ठिकाणी टाकला गेला होता. त्या दरम्यान त्या ठिकाणी अतिरिक्त चेंडू आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी खरोखरच गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते महालक्ष्मी बाळूमामा संघाकडून. मित्रांनो, क्षेत्ररक्षण करणं नक्कीच तेवढं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे फलंदाजी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अचूक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तेवढ्याच पद्धतीची क्षेत्ररक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. 3 चेंडू 5 धावा.
3 चेंडू 5 धावा. पाहूया कोणत्या पद्धतीने पूर्ण करतोय रियांश 11 ला थांबवण्याचं काम करतोय का यश पाहूया. स्ट्रायकर मात्र असेल संकल्प चव्हाण. याच्या बॅट मधून एक चौकार निघालेला आहे. खरोखरच सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय रियांश 11 या संघाकडून. त्यांना थांबवण्याचं काम करतोय यश. खरोखरच सुंदर चेंडू उंच मारलेला चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि मात्र या ठिकाणी परतावं लागेल संकल्प याला. खरोखरच सुंदर पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता. त्यावरती संकल्पने सुंदर सन्मान दिला गेला होता आणि या टर्निंग पॉइंट असू शकतो कारण की महत्वाचा खेळाडू या ठिकाणी माघारी परतवला गेलाय. संकल्प सारखा प्लेयर माघारी परतवणं म्हणजे यश याला यशस्वी होण्यासारखं आहे. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी बाळूमामा महालक्ष्मी संघाचा क्षेत्ररक्षक. दरम्यान त्या ठिकाणी फलंदाजीसाठी कोण आलाय मगाच्या मॅचचा हिरो म्हणावा लागेल. 2 चेंडू 3 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी आणि तो आता मैदानात उतरलाय. आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 5 धावा. नक्कीच याच्या मयूरच्या बॅट मधून नक्कीच या ठिकाणी 5 धावा निघतील कारण की हा प्लेयर सिंगल डबल साठी खेळणारा प्लेयर आहे. नक्कीच ते 2 चेंडू मध्ये 5 धावा कंप्लीट करेल. मगाच्या मॅचची सुद्धा सिच्युएशन हीच होती. 2 चेंडू 3 धावा. खरोखर सुंदर फलंदाजी करून आपला संघ विजयाकडे घेऊन सेमीफायनल मध्ये पदार्पण केलं. पाहूया आता तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा तो कंप्लीट करून आपला संघ अंतिम सामन्यामध्ये नेतो का पाहूया. समीकरण असेल 2 चेंडू 5 धावा. कुठे जायचं नाही. खरोखरच रोमांचक सामना होणार आहे. सुरुवात केला यश. समोर असेल मयूर. पहिला चेंडू खरोखरच त्या ठिकाणी सुंदर चेंडू टाकला गेला. आता मात्र समीकरण असेल 1 चेंडू 4 धावा. करो या मरो. तुम्हाला चौकार किंवा षटकार मारणं गरजेचंच आहे. तुम्हाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल, तुम्हाला जर अंतिम सामना खेळायचा असेल तर तुमच्या बॅट मधून चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. स्ट्रायकर असेल संघाचा सरसेनापती संघनायक अल्पेश. त्याला थांबवण्याचं काम करतो यश. महालक्ष्मी बाळूमामा संघ जर अल्पेश याने जर ही मॅच जिंकवून दिली, विजयजी रेवाळे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक आलेला आहे. अल्पेशजी या ठिकाणी खरोखर सुंदर चेंडू टाकला गेला. बाउन्स पद्धतीने चेंडू टाकला गेला. दरम्यान त्या ठिकाणी नक्की सुंदर आणि कलात्मक असे चेंडू टाकला गेला यश यांच्या मार्फत आणि